नमस्कार लाडक्या बहिणीनो, मी आर नॉलेज 5451 लाडकी बहीण योजने अंतर्गत 26 लाख महिला पात्र करण्यात आलेल्या आहेत। या बहिणींना हप्ता का बंद झाला आहे, सरकारने याचा स्पष्टीकरण दिलेले आहे। तर नक्की काय सांगितलं आहे हे नक्की जाणून घेऊया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे मंत्र्यांनी महत्वपूर्ण माहिती जे आहे ते लाभ त्यांना दिलेले आहे। काय सांगितलं आहे ते समजून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची माहिती पाठवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती। यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे 26 लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे। 26.34 लाख जे काही लाभार्थी आहेत ते अपात्र आहे आणि तरीही त्यांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो घेतलेला आहे अशी माहिती जे आहे ते माहिती व तंत्रज्ञान विभागाला सापडलेली आहे आणि हे माहिती महिला व बाल विकास मंत्री विभागाकडे सादर झाले आहे। आता यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळून येत आहे। काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांना अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आले आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कुटुंब म्हणजे काय। एक कुटुंब म्हणजे एक रेशन कार्ड मध्ये 2 पेक्षा जर जास्त महिला असेल तर तिथे लाभ मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे 2च महिलांना लाभ भेटेल तरी सुद्धा ज्यांनी अर्ज केले आहे त्यांचे सर्वांचे अर्ज हे सरकारने रद्द केले आहेत। आता याच्या माहितीच्या जून 2025 पासून या 26.34 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे आणि हा जो लाभ आहे याच्या 26 लाख महिला आहे त्यांचा तात्पुरता लाभ जो आहे तो बंद करण्यात आला आहे। या व्यतिरिक्त सुमारे 2.25 कोटी पात्र लाडकी बहीण योजना लाभार्थी ना जून 2025 महिन्याचा जो काही सन्मान निधी वितरित करण्यात आला आहे, म्हणजेच 20.25 कोटी जे काही महिला आहे त्या सर्वांना याचा लाभ मिळालेला आहे आणि 26 लाख महिला जो काही लाभ आहे तो तात्पुरता आता थांबवलेला आहे। त्यांना हप्ता आता मिळणार नाही। आता त्यांना हप्ता कधी मिळेल त्यांची सुद्धा माहिती दिलेली आहे। ज्या 26 लाख अपात्र महिला झालेल्या आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळू शकतो, पण तो कधी मिळेल तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केल्याची 26.34 लाख लाभार्थ्यांच्या माहितीची संबंधित जिल्हाधारकाकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल ही गोष्ट लक्षात ठेवा। म्हणजे काही लाभार्थी महिलांना अपात्र करण्यात आलेले आहे त्यांची चौकशी होणार आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांची शहानिशा होणार आहे आणि जे महिला पात्र ठरतील त्यांची चौकशी होईल। त्या महिला पात्र असतील त्यांना पुन्हा लाभ जो आहे तो सुरू करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासनावर घेण्यात येईल। म्हणजे ज्यांची चुकीच्या पद्धतीने अर्ज केले आहे, पात्र नसून अर्ज केले आहे त्यांच्यावरती काय कारवाई करायची याचा जे काही निर्णय आहे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीने सरकारने ही महत्वपूर्ण माहिती जे आहे ते दिलेली आहे। आता पुढे काय घेतलं ते आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणीला शेअर करा। मित्रांनो, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।